नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मस्त चुलीवर बेत चाललाय आमचा आणि आज मी एक वेगळी रेसिपी करते. म्हणजे खूप अशी म्हणजे जुनी पद्धत आहे. तर तशी रेसिपी करते. रेसिपी म्हणजे भाजी करते. पण आमची आजी करायची म्हणजे उंबऱ्याची भाजी अशी म्हणायची आजी. तर त्यासाठी मी असा कोरडा मसाला करून घेतलाय. यात ओला मसाला पण करून घेतलाय आणि हे जे काही बेसन आहे तर ते पण मी तिंबून वगैरे ठेवून दिले. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, आजचा म्हणजे जो काही व्हिडिओ आहे तो खरंच खूप युजफुल आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईपचं पण एक ऑप्शन असतं, तर ते पण क्लिक करा, ते जेणेकरून माझे व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. आज मस्त चुलीवरचा बेत करायचा होता, तर म्हटलं चहा पण मस्त चुलीवरच करू. चुलीवरचा चहा खूप छान लागतो. आणि मुलांना म्हटलं की इथंच अभ्यासाला वगैरे बसा, मुलांची परीक्षा चालू आहे, तर म्हटलं की अभ्यास पण होईल आणि माझा स्वयंपाक पण तुम्हाला म्हणजे अभ्यास करता करता स्वयंपाक पण आवरेल. आमच्या इकडे तर अजून पण खूप म्हणजे खूप थंडी आहे. तर असं चुलीवर स्वयंपाक केला ना की मग परत शेकोटी पण होते आणि असं गार म्हणजे थंड पण लागत नाही. त्यामुळे म्हटलं चला आपण मस्त चुलीवर स्वयंपाक करू. मुलांचा अभ्यास चालला आहे, इकडे चहा चालला आहे आणि जी काही स्वयंपाकाची तयारी आहे तर ती पण थोडी थोडी मी करून घेतली. आणि जी काही आज मी भाजी पण करणार आहे ना ती पण अगदी गावरान पद्धतीने आहे. म्हणजे अगदी गावाकडं करतात ही भाजी. तर त्यामुळं म्हटलं चला चुलीवरच करू. गार लागते त्यामुळे श्लोकला आराध्याला पण चुलीपाशीच बसायचं होतं की त्यामुळे त्यांचे गडबड गोंधळ चालला आहे की मम्मा मला इथं बसायचं आहे, मम्मा मला तिथं बसायचं आहे. आणि मुलांचा संध्याकाळचा चहा बिस्किटचा नाश्ता चालला आहे. तर मुलांना चहा देत नाही शक्यतो मी, पण फक्त अगदी थोडासा चहा 2-3 चमचे आणि त्यात भरपूर सारं दूध ओतते आणि तसाच मग मुलांना चहा प्यायला देते. तर मुलांचं अशी धिंगामस्ती चालू असते. अभ्यासाला बसा म्हणलं की त्यांचा वेगळाच गोंधळ चालू असतो. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी. या भाजीची थोडी प्रिपरेशन करावं लागते. त्यामुळे मग आधी म्हटलं की आपल्याला 2-3च भाकरी करायच्या आहेत, तर मस्त भाकरी करून घेऊ आणि नंतरनं मग त्याच तव्यात जे काही आपल्याला कांदा म्हणजे खोबरं वगैरे तीळ परतायचे तर ते पण परतून घेऊ. कांदे तर काय मी चुलीतच भाजायला टाकणार आहे आणि चुलीत भाजून केलेल्या कांद्याची भाजी खूप वेगळी आणि टेस्टी लागते. त्यामुळं मग खोबरं पण मी आरावरच भाजून घेतलं होतं. फक्त तीळ आणि जे काही आपलं फुटाण्याची डाळ असते तर ती मी तव्यावर परतून घेतली होती. तर इथं माझ्या भाकरी चालल्यात मस्त टम्म फुगलेल्या भाकरी आणि श्लोक दादाचा आमचा अभ्यास चालला आहे. तर असं बाहेर अंगणात वगैरे स्वयंपाक करायला खरंच खूप छान वाटतं मला. तर आता बघू मी असं छान असं डेकोरेशन करणार आहे चुलीचं वगैरे आणि बघू पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच केलं तर तुम्हाला कसं करणार आहे, काय करणार आहे. निवांत अशी संध्याकाळ आणि निवांत असा संध्याकाळचा स्वयंपाक असंच चाललं आहे आमचं. आणि आराध्याला अभ्यास कर म्हणलं तर आराध्याचं मग चाललं आहे की मला हरभरा खायचा आहे, मला गारच लागते, मला इथं चुलीपाशीच बसायचं आहे. मग तिला मी ओरडून वगैरे अभ्यासाला नंतरनं बसवलं आणि मस्त अशा भाकरी आपल्या चालल्या आहेत. तर भाकरी काही जास्त करायचं नाही, पण जी काही भाजी करायची ती मला आज चुलीवर करायची होती. आणि म्हणजे माझी आजी करायची अशी भाजी. आजीला पण अशी मी कशी फूडी आहे तशी माझी आजी पण फूडी होती. म्हणजे पदार्थ बनवायला लोकांना खाऊ घालायला तिला आवडायचं. तसंच मला पण बनवायला आवडतं, खायला आवडतं, खाऊ घालायला आवडतं. तर इथं मस्त कांदे भाजत आहेत. तरी आजीसारखी म्हणजे जी आजी भाजी करायची तशी चव येईल का नाही माहिती नाही, पण खरंच खूप टेस्टी भाजी झाली होती. म्हणजे आजी करायची ती एकच नंबर असायची. म्हणजे ती जी हाताची चव वेगळीच असायची. म्हणजे त्यात तिची माया वगैरे उतरत असेल असं असेल कदाचित. पण मी पण केलेली छान झाली होती. आणि
म्हणजे एक म्हणजे खूप अशी आठवण आहे या भाजीसोबत की आजी खूप अट्टाहासाने चूल वगैरे पेटवायची, मस्त भाकरी करायची, मग ती भाजी करायची. तिला पण खूप अशी म्हणजे स्वयंपाक वगैरे करायची किंवा काही बनवायची खूप आवड होती तिला पण. तर कदाचित तो गुण म्हणजे माझ्यात आला असेल तिच्याकडूनच. तर असं तर ही रेसिपी माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. तर त्यामुळंच म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. मस्त आता भाकरी झाल्या आणि आपली जी भाजीची तयारी आहे तर ती करून घेते मी. कांदे पण मस्त भाजलेत, तर मी साईडलाच ठेवले तरीसुद्धा इतके म्हणजे छान असे भाजले गेलेत कांदे. आणि आता मी खोबरं पण आतमध्येच थोडंसं आरावर ठेवणार आहे. आरावर ठेवलेलं खोबरं कांदा असं जर भाजलं ना तर त्याची चव वेगळीच लागते वाटणाची. तर आपल्याला 2 मसाले करून घ्यायचे आहेत, एक कोरडा मसाला, एक ओला मसाला. आणि हे जे काही बेसन आहे ते अगदी घट्टसर मळून घ्यायचे. म्हणजे आपण जेव्हा ह्याच्या वड्या करतो, मांस वड्या वगैरे करतो ना, तर आतमध्ये भरायला वगैरे सारण असतं ना, तर तशा प्रकारे ही भाजी आहे, पण थोडीशी वेगळी आहे. तर इथं आता मी यात फक्त मसाला आणि हळद, तिखट, मीठ असं टाकून घेतलं आहे आणि ते छान घट्ट असं मळून घेणार आहे मी. बेसन मळायला थोडंसं म्हणजे खूप जपून असं मळावं लागतं, नाही तर ते अगदी पातळच होऊन जातं. तर त्यामुळे आता मी भाकरीची केलेलं ताट होतं, तर त्या ताटातच ही बेसन मी व्यवस्थित मळून घेते. म्हणजे जे काही बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आहे ते पण त्यात थोडंसं मिक्स होईल आणि बाइंडिंग व्हायला मदत होईल. त्यामुळे तसं तर म्हणजे बेसनाच्या पिठाला बाइंडिंगची काही एवढी म्हणजे ते होतच, पण ते थोडंसं घट्ट मळण्यासाठी अगदी किंचित पाणी टाकून ते मळावं लागतं. नाही तर मग आपण एकदम भसकन पाणी ओतलं तर ते आपण जे बेसन करायला पिठलं वगैरे करतो किंवा भजी करायला बेसन मळतो तर तसं होऊन जातं. त्यामुळे अगदी हळूवार असं हे बेसन पीठ मी असा घट्टसर असा गोळा करून घेते. इथे छान असा आता माझा घट्ट गोळा झाला आहे बेसनाचा. आता तो मी साईडला काढून ठेवते. हात वगैरे क्लीन करून घेतले. खूप बेसनाने खूप असं म्हणजे हात चिकट होतात, तर ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि जे काही आता साहित्य लागणार आहे तर ते मी आधीच काढून ठेवलं होतं. कांदे मस्त आपले थोडेसे एका साईडने राहिलेत, तर त्यामुळे थोडेसे आतमध्ये टाकले मी चुलीत परत. आणि ते मस्त अजून छान असे भाजून निघतील. इथं मी साहित्य काय काय घेतले दाखवते तुम्हाला. मी 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे जे काही फुटाण्याची डाळ असते ती घेतली. असे मोठे मोठे 2 खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो नाही टाकत, पण मला टोमॅटोला आवडतं भाजीत, त्यामुळे मग मी टोमॅटो पण घेतले. आणि आता इथं तवा आपल्याला तापलेलाच आहे तवा, तर त्यामुळे मग मी याच्यावर फुटाण्याची जी काही डाळ आहे तर ती आणि तीळ आहेत ते दोन्ही पण मी आता मस्त भाजून घेणार आहे. आधी फुटाण्याची डाळ भाजून घेतली आणि नंतरनं म्हटलं तीळ भाजून घेऊ. तीळ असे खूप असे भाजताना उडतात, त्यामुळे म्हटलं की नंतरनं तीळ भाजू. दोन्ही पण भाजून घेतलं. जे काही खोबरं होतं तर ते पण मी चुलीत भाजून घेतलं होतं. तर यात जो काही कोरडा मसाला करायचा आहे त्यात मी हे काही डाळे घेतले, तीळ आणि थोडंसं खोबरं पण टाकलं आहे. आणि त्यात अगदी 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. हळद, तिखट, मीठ आणि अगदी 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. तर हा कोरडा मसाला मी तयार करून घेणार आहे. आणि परत नंतरनं मग ओला मसाल्यासाठी ना, हे आपलं म्हणजे वाटणला आपण वापरतो ना, कांदा, खोबरं, आलं, लसूण, टोमॅटो, हे सगळं एक ओला वाटण काढून घेणार आहे. तर असं 2 प्रकारचे वाटणं मी आता काढून घेतली आणि नंतरनं आता मग भाजी फोडणी देणार आहे. आता मस्त कढई ठेवली आहे आणि त्यात 2 पळ्या तेल ओतून घेते आणि जे काही मी ओलं वाटण करून घेतलं आहे तर ते यात म्हणजे टाकून घेते. आणि नंतरनं मग छान हे परतून वगैरे घेणार आहे. आणि यात फक्त बेसिक काळा मसाला, हळद आणि किचन किंगचा मसाला आहे माझ्याकडे, तर तो टाकणार आहे. तुमच्याकडे कोणताही मसाला एक्स्ट्राचा असेल घरात, आपल्या शिल्लक असतोच किचन किंग मसाला किंवा मटन मसाला किंवा गरम मसाला, यापैकी कुठलाही एखादा मसाला आपण यात टाकला ना तरी पण चालतो. तर हे छान असं परतून घेतलं, शिजू दिलं आणि त्यात मग परत सगळे मसाले वगैरे ॲड करून घेतले. आणि माझ्याकडे एक असा जो काही मी आत्ता कलरचा म्हणजे व्हाईट कलरचा मसाला टाकते ना, तर तो पण मसाला आहे. तो पण मसाला टाकला ना तर भाजी खरंच खूप टेस्टी होते. तर हा मसाला म्हणजे आमच्या वहिनींनी घरी बनवलेला आहे, तर खूप म्हणजे खूप छान झालेला आहे. खूप असं म्हणजे काय काय टाकलेलं आहे त्यात. कधी बनवला तर तुम्हाला मी दाखवेल. तर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडंसं त्यात पाणी ओतलं, मसाला शिजू दिला आणि नंतरनं मग भरपूर असं पाणी ओतून
आमटीला मस्त आता उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर हे तुम्हाला असं पातळ वाटत असेल, पण आपल्याला ह्याचे काही आपल्याला उंबरं करून टाकायचे त्यात. तर ते टाकले ना की त्याला शिजायला पाणी आटणारच आहे. त्यामुळे भरपूर असं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान उकळी येईपर्यंत आपली जी काही उंबरं करायची आहेत तर ती करून घेते मी आता. चला, आपण मोदकाला जशा पाऱ्या करतो ना, तर तशाच अशा पाऱ्या टाईप असं करून घ्यायचं या बेसनच्या पिठाचं. आणि त्यात जो काय हा कोरडा मसाला केलेला आहे, तीळ, खोबरं, अजून शेंगदाण्याचं कूट, काळं तिखट, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, लसूण, तर हे छान असं बारीक मिक्सरला मी वाटून घेतले आणि ही मस्त अशी पारी करून घेते. तर मी असं गोल गोल करून घेणार आहे, पण आमची आजी कशी बनवायची तर एक तुम्हाला मी तसा उंबर बनवून दाखवते की आजी कशा पद्धतीने बनवायची. तर मिक्सरमध्ये केलं आहे तरी पण मी एकदम असं मस्त मिक्स करून घेतलं आणि नंतर मग असं भरून घेते. तर आपण जसं मोदक करतो ना तर तशीच करायची ती आणि ते मोदकं अशी म्हणजे आमटीत सोडून मस्त आमटी शिजवून घ्यायची. खूप टेस्टी भाजी झाली होती. खरंच एकदा नक्की ट्राय करा. तर मी असं मोदकासारखं करणार नाही. मला असं वाटतं की ते म्हणजे शिजणार नाही, पण ते खरंच खूप छान शिजलं होतं. चुलीवरची भाजी ना पटकन पण शिजते आणि म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. नाहीतर बेसिकली आपण जर बेसनाचं असं काय करायला गेलं ना गॅसवर तर ते शिजायला खूप वेळ लागतो. तर असं मोदका टाईप ती करायची, पण मी आता पूर्ण असं म्हणजे गोल करून त्याला दाबून म्हणजे असं चपटं करून घेणार आहे. तर मोदका टाईप नाही ठेवणार, असं एकदम बारीक अशा सगळ्या मी असं भरून घेतलं सारण त्यात आणि भरपूर असं झालं होतं ते. आपल्याला वाटतं की किती मोठी प्रोसेस आहे, पण काय नाही, आपण एकदा करायला घेतलं ना की पटकन होऊन जातं. आणि मला तर खूप वेळ लागला नाही या पाऱ्या वगैरे करायला. आमटी उकळेपर्यंत माझ्या ऑलमोस्ट सगळ्या पाऱ्या करून भरून झाल्या होत्या. तर आमटी उकळायला किती वेळ लागतो ते तर तुम्हाला माहितीच आहे. अगदी 3 ते 4 पाऱ्या माझ्या राहिल्या होत्या आमटी उकळेपर्यंत म्हणजे करायच्या. तर त्या पण मी नंतरनं करून घेतल्या आणि त्यात टाकून घेतल्या. तर इथं माझ्या सगळ्या मस्त असे सगळे भरून झालेत. तुम्ही बघू शकता, 1 ते 2च राहिलेत आणि आता आमटीला पण उकळी आली. तर आता मी यात एक एक सोडून घेते. तर मला तर असं वाटलं, म्हणजे मी खूप दिवसांनी हे असं ही भाजी करते, तर मला असं वाटलं की खूप उकळलं तर हे सगळं फुटलं. तर काय माहिती भाजी कशी होते काय, पण खूप म्हणजे खूप टेस्टी भाजी झाली होती. म्हणजे ते काय आतलं सारण होतं ना, तर ते उकडल्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच लागत होती. अगदी भन्नाट अशी भाजी लागत होती. तर असं नक्की असं ट्राय केलं पाहिजे. आणि हा एक मोदक माझ्याकडनं फुटला होता, पण मी म्हटलं आता त्याला काय करणार ना, त्यामुळे मग मी त्यात टाकून दिला. आता मस्त ही भाजी अगदी आरावर शिजू देणार आहे आणि नंतर मग मस्त जेवण वगैरे करून घेऊ. तर थोडासा मसाला माझ्याकडे राहिला आहे, तर तो मी दुसऱ्या भाजीत वगैरे यूज करू शकते. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.